ओके, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपला जो चॅप्टर चालू होता, आपला जो लेसन चालू होता, लेसनचं नाव काय होतं आपल्या? युनिट अँड मेजरमेंट्स अँड डायमेन्शन्स. बरोबर. त्यामध्ये आपण आज एक छोटासा टॉपिक बाळांनो डिस्कस करतोय. त्या टॉपिकचं नाव आहे काय? नाव टॉपिकचं? सिग्निफिकंट फिगर. आता एक्चुअली हम जो टॉपिक का स्टडी करने वाले हैं जिसका नाम है सिग्निफिकेंट फिगर. सबसे फर्स्ट आपके सामने जो नाम है सिग्निफिकेंट और फिगर. फिगर मतलब क्या? आपके पास कुछ ना कुछ होगा जिसे आपको एनालाइज करना है. सही बात है. आपके पास कुछ ना कुछ तो होगा जिसको आपको खाली एनालाइज करना है. लेकिन क्या एनालाइज करना है कि सिग्निफिकेंट मतलब क्या कि आपके पास कोई तो एक फिजिकल क्वांटिटी होगी जिसकी कुछ ना कुछ वैल्यू होगी. क्या बोला मैंने? आपके पास कुछ ना कुछ फिजिकल क्वांटिटी होगी जिसकी कुछ ना कुछ क्या होगी? व्हॅल्यू. म्हणजे तुमच्याकडे काहीतरी एखादी फिजिकल क्वांटिटी असणार आहे वाहन, त्या क्वांटिटीला एक काहीतरी व्हॅल्यू असेल. मग व्हॅल्यू म्हटलं की आपल्याकडे काहीतरी नंबर आठवता. बरोबर ना? व्हॅल्यू म्हटल्यावरती आपल्याला काहीतरी काय आठवता? नंबर. आता नंबर स्टार्ट होतो. कुठला नंबर स्टार्ट होतो रे? सांगा. व्हॅल्यू म्हटलं की आपल्याला काय आठवता? नंबर्स. पण नंबर जे स्टार्ट होता कुठपासून होता रे? नंबर स्टार्ट आहे 0 पासून होता. 0 टू इन्फिनिटी. बरोबर ना? 0 टू इन्फिनिटी. पण सिग्निफिकंट फिगर मध्ये किंवा सिग्निफिकंट नंबर मध्ये आपल्याला ज्या व्हॅल्यू पाहिजे ती रेंज पाहिजे. रेंज किती असेल? इट विल बी 1 to 9. किती पाहिजे बाळांनो रेंज? 1 to 9. आता तुम्ही म्हणताल की सर रेंज ही 1 to 9च का घ्यायची? मग याच्यामधला 0 कुठे गेला? बरोबर ना? ऍक्च्युअली सिग्निफिकंट फिगर ही पूर्ण ज्यासाठी अनालाइज केली आहे, ज्यासाठी स्टडी करून सांगितली आहे, तो नंबर म्हणजे कोणता आहे? 0 आहे. यामध्ये सगळ्यात जास्त वर्क करणारी गोष्ट जी असेल तो नंबर म्हणजे कोणता आहे? 0. यामध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला चेंज दाखवणार. सिग्निफिकंट नंबर तुमचा कधी वाढेल कधी कमी होईल हा सगळा बदल दाखवणारी जो नंबर आहे तो नंबर म्हणजे कोणता आहे? 0 आहे. मग तुमच्याकडे एक छोटासा मी नंबर लिहिला. कोणता पण एक नंबर सांगा. चलो आपण एक नंबर घेऊयात. सपोज 82562. बरोबर. हा एक नंबर आहे. या नंबरला तुम्ही कसं रीड करताल रे? 82,562. पण या नंबरला जर मी तुम्हाला विचारलं की याचा सिग्निफिकंट फिगर किती असेल? सिग्निफिकंट फिगर किती असणार आहे? 5. का? तर किती नंबर प्रेझेंट आहे? 1 2 3 4 and 5. मग सिग्निफिकंट नंबर किती आला याचा? 5 वाला. बरोबर की नाही? का? तर तुमच्याकडे हा एक फक्त आणि फक्त एक व्हॅल्यू होती, एक काहीतरी नंबर्स होते. पण यामध्ये मी एक छोटासा नंबर ऍड केला तो म्हणजे डेसिमल नंबर. याच व्हॅल्यूला जर मी असं लिहिलं 8.82.562 याचा सिग्निफिकंट फिगर किती? ऑलवेज 5 असेल. किती असेल? 5. का बरं 5 असेल? 5 का असेल? कारण यामध्ये प्रेझेंट असलेला माझा हा डेसिमल सिग्निफिकंट फिगर मध्ये काहीही मॅटर करत नाही. पण मॅटर करणारी गोष्ट, मॅटर करणारा नंबर कोणता? मॅटर करणारा नंबर कोणता? मॅक्झिमम चेंज मला कोणामुळे भेटणार आहे? 0 मुळे. मग एखादा 0 याच्यामध्ये ऍड करायचा ऍड. चलो मग मी याच्यामध्ये एखादा 0 ऍड केला. 0 ऍड केला म्हणजे काय? एक व्हॅल्यू घेतली आपण. सपोज मी व्हॅल्यू अशी लिहिली 1 2 3 4 and 0. व्हॉट इज अ सिग्निफिकंट नंबर? का बरं सिग्निफिकंट नंबर हा 4 असेल? 0 ऍड झाला म्हणून. म्हणजे त्याच्यामध्ये 0 जर आला तर तो सिग्निफिकंट नंबर मध्ये मेन्शन करायचा नाही. 0 जर आला तर तो सिग्निफिकंट नंबर मध्ये मोजायचा नाही. असं कुठं आहे का? असं कुठं आहे का? नाही बाळांनो. त्यासाठी काहीतरी रूल्स आहे. त्यासाठी काय? काहीतरी रूल्स. मग रूल्स कोणते असेल त्याचा आपण स्टडी करूयात. सगळ्यात फर्स्ट जेव्हा पण तुम्ही त्याचा रूल्सचा स्टडी करताल त्यासाठी फर्स्ट रूल तुमच्याकडे काय असेल? तुम्हाला फर्स्ट रूल तुमचा जो 0 आहे, तुमचा जो 0 आहे तो जर लेफ्ट साइडला असेल. 0 तुमचा कुठे असेल? लेफ्ट साइडला. पण केव्हा? बट ऍट अ स्टार्टिंग. केव्हा? बट ऍट अ स्टार्टिंग. म्हणजे मी असे लिहिले बघा व्हॅल्यू. एक्झाम्पल पण घेतो. 0125562 हा नंबर आहे. याच्यामध्ये 0 कुठे आहे? लेफ्टला आहे. पण कुठे आहे? स्टार्टिंगला. त्यावेळेस आपण 0 त्याच्यामध्ये मेजर करणार नाही. 0 मोजायचा नाही.
मग सिग्निफिकंट नंबर किती येईल? 1 2 3 4 अँड 5. सिग्निफिकंट नंबर इज 5. बरोबर ना? हा तुमचा फर्स्ट रूल आहे. याच्यामध्ये अजून एखादं एक्झाम्पल घेऊयात, खूप मोठं घेऊयात. 0.00256. सिग्निफिकंट नंबर इज 0 मोजायचे आहेत का मला लेफ्टचे? नाही. तुमचा येणारा जो रिअल नंबर असेल, तुमच्याकडे येणारी जी व्हॅल्यू असेल, त्या व्हॅल्यूच्या पलीकडे म्हणजे लेफ्ट साईडला येणारे जेवढे काय 0 असेल ते त्यामध्ये घ्यायचे नाही. मग नंबर किती येईल? फक्त 1 2 अँड 3. सिग्निफिकंट नंबर इज म्हणजे सिग्निफिकंट फिगर इज 3. हा तुमचा फर्स्ट रूल असेल. बरोबर ना? आता हा झाला रूल कशासाठी? लेफ्ट साइड साठी. कशासाठी रूल झाला? लेफ्ट. सिमिलर तुमच्याकडे अजून एक साइड आहे, कोणती आहे? राईट. मग विचार करा, हा 0 जर राईट साइडला आला तर काय करायचं सांगा? सेकंड. राईट साइडला जर आला तर, राईट हँड साइडला जर आला तो, तर काय करणार? बोला. तो 0 काय करायचा? ऍड करायचा. तो 0 काय करायचा? ऍड. कशामध्ये? सिग्निफिकंट. सांगा, सिग्निफिकंट फिगर मध्ये. समजलं? तुमच्या लेफ्ट साइडला राईट साइडला आलेला 0 तुम्हाला ऍड करावा लागेल कशामध्ये बाळांनो? सिग्निफिकंट फिगर मध्ये. मग एक्झाम्पल सांगा बरं, एखादं एक्झाम्पल. 2561.02. पण मी पुढे बघा 2 लिहिलाय. बरोबर ना? किंवा मी हा 2 थोड्या वेळासाठी बाजूला ठेवतो, फक्त इथपर्यंतच लिहितो. 2561.0. 0 मेन्शन करावं लागेल. आपल्याला सांगितलंय जर RHS साइडला जर तुमचा 0 आला तर तो तुम्हाला सिग्निफिकंट फिगर मध्ये काय करायचा आहे? ऍड करायचा आहे. मग ऍड केल्यावरती व्हॅल्यू येईल किती? 1 2 3 4 अँड 5. सिग्निफिकंट नंबर इज 5. अजून मी व्हॅल्यू लिहिली 240.002. सॉरी 240.00. सिग्निफिकंट नंबर इज इथं पण 0 आहे. 0.00. 92 RHS ला येणारे जेवढे काय 0 असतील ते सगळे त्या नंबर मध्ये काय करायचे? ऍड करायचे. म्हणजे 1 2 3 4 अँड 5. सिग्निफिकंट नंबर इज 5. क्लिअर आहे? हे फक्त झालं तुमचा 0 जर RHS ला असेल आणि 0 जर LHS ला असेल. जस्ट इमेजिन करा, तो 0 जर मध्ये आला तर पॉसिबल आहे ना? एखादा 0 तुमच्या त्या व्हॅल्यू मध्ये, म्हणजे मे बी एखादा 0 तुमच्याकडे प्रेझेंट असलेला 0, की मी एक्झाम्पल घेतलं, सपोज एक एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल मध्ये मी लिहिलं 123.0250. बरोबर आहे? चालेल. सांगा बरं याचा सिग्निफिकंट नंबर किती असेल? 0 मध्ये आलाय. आता हा कुठे आहे? ऍक्च्युली हा 0 कुठे आलाय? RHS ला आलाय. RHS ला आलेला प्रत्येक 0 आपण मेजर करतो. यस करतो. पण जर हा 0 जर LHS ला असता तर मेजर केला असता का? नाही. मग किती असेल बरं सिग्निफिकंट फिगर? 1 2 3 4 5 6 7. मानव सिग्निफिकंट फिगर किती असेल त्याची? 7 असेल. आणि जर हेच अनदर एक्झाम्पल जर असं लिहिलं 0.0246202. व्हॉट इज द सिग्निफिकंट फिगर? सिग्निफिकंट फिगर किती असेल? 6. पक्का? हा 0 मेन्शन करता येईल का? नाही. का बरं? कोणत्या साईडला आहे? लेफ्ट साईडला आहे. हा 0 मेन्शन करता येईल का? नाही. का बरं? कोणत्या साईडला आहे? कोणते मेन्शन करायचं मग? 246202. किती नंबर येईल? 1 2 3 4 5 and 6. सिग्निफिकंट नंबर इज येस ऑर नो? हे जे 3 नियम आहेत कशाचे? सिग्निफिकंट फिगरचे. भावांनो हे 3 नियम खूप महत्वाचे. कारण हा सिग्निफिकंट फिगर या छोट्याशा टॉपिक वरती जो आणखी एक टॉपिक डिपेंड असतो, ज्यासाठी आपण एक अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू घेतो किंवा एक रिलेटिव्ह व्हॅल्यू घेत असेल. रिलेटिव्ह म्हणजे आपल्याला छोटीशी कन्सेप्ट आहे. रिलेटिव्ह म्हणजे काय रे? त्या व्हॅल्यूच्या रिलेटेड अजून एखादी कोणती तरी व्हॅल्यू असेल. येस ऑर नो? रिलेटिव्ह म्हणजे काय? तुमच्याकडे एखादी व्हॅल्यू आहे आणि त्या व्हॅल्यूच्या रिलेटेड अजून एखादी व्हॅल्यू आहे. एक एक्झाम्पल म्हणून सांगतो, 1.5 आणि 1.05. 1.5 आणि 1.05 या दोन्ही व्हॅल्यूंचा सिग्निफिकंट नंबर सेम आहे का डिफरंट आहे? डिफरंट आहे.
1.5 चा सिग्निफिकंट नंबर 2 असेल आणि 1.05 चा सिग्निफिकंट नंबर, कारण तो 5 कुठं प्रेझेंट होता 1 च्या आणि 5 च्या. येस और नो. पण बाळांनो सिग्निफिकंट नंबर आपल्याला खूप काय काय शिकवते माहितीये. काय शिकवते ते पण तुम्हाला सांगतो, की जो नंबर मी तुम्हाला सांगितला की मी लिहिलं 2.5 आणि 2.50 या दोन्ही व्हॅल्यू सेम आहे का डिफरंट आहे. तुम्हाला सिग्निफिकंट नंबर काय हे माहितीच नव्हतं, तुम्ही सिग्निफिकंट नंबर शिकलेले नाही. अज्युम करा की तुम्ही सिग्निफिकंट नंबर शिकलेले नाही. तुमच्या समोर मी एक एक्झाम्पल ठेवलं. काय एक्झाम्पल ठेवलं, 2.5 आणि 2.50 या दोन्ही व्हॅल्यू सेम आहे का डिफरंट आहे, सेम, बरोबर ना. पण बाळांनो आज तुम्ही सिग्निफिकंट नंबर समजून घेतला, आज तुम्हाला सिग्निफिकंट नंबर समजला, तुम्ही स्वतः सांगताल या दोन्ही पण व्हॅल्यू सेम आहेत. आता या दोन्ही पण व्हॅल्यू काय आहेत, डिफरंट आहे. का डिफरंट आहे, याचा सिग्निफिकंट नंबर, याचा सिग्निफिकंट फिगर ही 2 आहे आणि याची सिग्निफिकंट फिगर ही 3 आहे. हे तुम्हाला केव्हा समजलं, जेव्हा तुम्हाला सिग्निफिकंट फिगर समजलं, बरोबर ना. जेव्हा तुम्हाला सिग्निफिकंट फिगर समजली. मे बी कधी कधी आपण बघा कॅल्क्युलेशन्स करतो, माहितीये ना कॅल्क्युलेशन्स. आपण कॅल्सीवरती कॅल्क्युलेशन्स केलं तर आपल्याला व्हॅल्यू बघा 0.3332211 अशा नंबर ऑफ व्हॅल्यू दिसतात. एवढी सगळी व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेशन साठी वापरतो का, नाही. आपण अप्रॉक्सिमेट काहीतरी एक व्हॅल्यू घेतो, बरोबर की नाही. फॉर एक्झाम्पल ते पण सांगतो तुम्हाला की अप्रॉक्सिमेट एखादी व्हॅल्यू घ्या बरं, एक रॅन्डम व्हॅल्यू. सपोज मी व्हॅल्यू घेतली 1.22222222. या व्हॅल्यूला तुम्ही कसं लिहिताल, मे बी काही जण 1.2 देखील लिहितील, बरोबर की नाही. मे बी काही जण व्हॅल्यू ही 1.22 देखील लिहितील. पॉसिबल आहे की नाही. हे सगळं तुम्ही कशावरून समजलं, की तुमच्याकडे असलेली जी टोटल व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूला तुम्ही एका छोट्याशा व्हॅल्यू मध्ये कन्वर्ट केलं. आणि त्या छोट्याशा व्हॅल्यूला कन्वर्ट करण्यासाठी तुम्हाला जे व्हेरिएशन्स माहित पाहिजे, जे त्यासाठी असलेले रूल्स माहित पाहिजे, त्यामध्ये सगळ्यात फर्स्ट येणारी क्वांटिटी म्हणजे कोणती आहे, सिग्निफिकंट फिगर आहे. कोणती क्वांटिटी आहे, सिग्निफिकंट फिगर. आणि बाळांनो याच सिग्निफिकंट फिगर वरती एक छोटासा टॉपिक डिपेंड आहे. त्या टॉपिकचं नाव आहे रोलिंग ऑफ. काय टॉपिकचं नाव, रोलिंग ऑफ. इसमें कोई दिक्कत, अरे सिग्निफिकंट फिगर मध्ये काय अडचण, पक्का, ओके. याच्यावरचा जो टॉपिक आहे की तुमच्या सिग्निफिकंट फिगर वरती जो टॉपिक डिपेंड आहे त्याचं नाव काय, रोलिंग ऑफ म्हणा किंवा राउंडिंग ऑफ म्हणा, डिपेंड्स ऑन यू. रोलिंग ऑफ पण म्हणू शकता, राउंडिंग ऑफ पण म्हणू शकता. आता रोलिंग ऑफ म्हणा किंवा राउंडिंग घेऊ. ओके, क्लिअर आहे. आता मला सांगा ऑफ म्हणजे काय, बंद. ऑफ म्हणजे काय, बंद. तिथून पुढे तुम्हाला काही चान्स नाही आहे का, काही चान्स नाही. पण रोलिंग म्हणजे काय, रोल करणं, तुमचा व्हेरिएबलची जागा चेंज करणं, त्याला कोणाच्या तरी दुसऱ्या जागेवरती पाठवणं, बरोबर ना. रोलिंग ऑफ म्हणजे काय, तुमच्याकडे असलेला एखादा नंबर की त्या नंबरची व्हॅल्यू, तुमच्याकडे एखादा असलेला नंबर म्हणजे तुमच्याकडे हा एक नंबर आहे. मी तुम्हाला विचारलं लगेच की बाळांनो याचा सिग्निफिकंट नंबर किती, सगळे सांगतील किती आहे सिग्निफिकंट नंबर, 1 2 3 4 5 6 7. सगळ्यांनी सांगितलं सर याचा सिग्निफिकंट नंबर हा किती आहे, 7 आहे. क्लिअर आहे. पण बाळांनो मी तुम्हाला सांगितलं मला सिग्निफिकंट नंबर 7 नकोय. ही व्हॅल्यू मला खूप सारी मोठी दिसतेय, मला या व्हॅल्यूला छोटं करायचंय. छोटं करताना मला ही व्हॅल्यू फक्त आणि फक्त सिग्निफिकंट नंबर 4 मध्ये कन्वर्ट करायची. येईल करता. काय म्हटलं मी तुम्हाला की तुमच्याकडे असलेली व्हॅल्यू 2.325562 या व्हॅल्यूचा सिग्निफिकंट नंबर हा 7 आहे. पण 7 हा खूप मोठा दिसतोय, मला एवढ्या मोठ्या व्हॅल्यू लिहायला जमणार नाही, मला खूप कंटाळा येतो एवढी मोठी व्हॅल्यू लिहायला. मग मला काय करायचं, या व्हॅल्यूला छोटं करायचं. छोटं कसं करणार, छोटं कसं करणार, अशी कॉम्प्रेस केली, प्रेस केली, छोटी होईल का, नाही. ऍज इट इज जर नोटबुक मध्ये लिहिली तर व्हॅल्यू छोटी दिसेल ऍज कम्पेअर टू बोर्ड, बरोबर की नाही. पण आपल्याला यामध्ये प्रेझेंट असलेल्या व्हॅल्यूच छोट्या करायच्यात. कसं करता येईल बरं, स्टार्टिंगच्या 4 व्हॅल्यू मेन्शन करणार, बरोबर ना. गुड. स्टार्टिंगच्या 4 व्हॅल्यू, स्टार्टिंगच्या 4 कोणत्या आहे,
2.325. बघा बरं, 2.325. पण मान एवढीच व्हॅल्यू लिहून चालेल का? तुम्ही सांगितलं हे सगळ्यांचं क्लिअर झालं की सिग्निफिकंट नंबरला कन्वर्ट कसं करायचं, बरोबर ना? की 4 नंबर आले म्हणजे त्याचा सिग्निफिकंट नंबर किती आला? 4. पण याला कन्वर्ट करताना जी मेथड वापरावी लागते ती मेथड म्हणजे कोणती आहे? राउंडिंग ऑफ किंवा रोलिंग ऑफ. मग याचा नियम काय? जेव्हा पण तुम्ही एखादी व्हॅल्यू ही कॉम्प्रेस करता म्हणजे त्याच्या पुढे असलेले जे तुमचे डिजिट असतील, नंबर असतील, तुम्ही याला ऑफ करताय, बरोबर की नाही? आता ज्यावेळेस मी याला 4 सिग्निफिकंट नंबर मध्ये कन्वर्ट केलं म्हणजे 1 2 3 आणि 4 हे एवढा नंबर माझा काय झाला? ऑफ झाला. काय झाला? ऑफ. पण ऑफ करताना त्याला काहीतरी काय द्यावं लागतील? लालच. आता आपल्याकडे जी व्हॅल्यू होती कोणती? 2.325 ही तुमच्याकडे एक व्हॅल्यू आहे. मी तुम्हाला सांगितलं की भावनेचा सिग्निफिकंट नंबर किती आहे? तुम्ही मला सांगितलं की सर याचा सिग्निफिकंट नंबर 7 आहे. देन मी तुमच्या समोर अगेन एक क्वेश्चन ठेवला. काय क्वेश्चन ठेवला? की हा 7 सिग्निफिकंट नंबर हा 4 मध्ये कन्वर्ट करा. लगेच सेकंडनी कन्वर्ट केला सर किती आला आन्सर? 2.325. पण ना ऍक्च्युली ही व्हॅल्यू जी आहे इट विल बी रॉंग. ही व्हॅल्यू काय? रॉंग आहे. तुम्ही म्हणताल सर व्हॅल्यू तर तुम्ही सांगितली ना, आता तुम्ही सांगताय रॉंग आहे, बरोबर की नाही? मग रॉंग आहे त्याचं कारण काय? की ज्यावेळेस तुम्ही सिग्निफिकंट फिगर मधून राउंडिंग ऑफ किंवा रोलिंग ऑफचा स्टडी करता त्यामध्ये नंबर कन्वर्ट करण्यासाठी सगळ्यात पहिले नियम आहे, तुम्ही प्रेझेंट केलेला सिग्निफिकंट नंबर ज्यावेळेस त्या सिग्निफिकंट नंबरला तुम्ही त्या व्हॅल्यू मध्ये कन्वर्ट करताय तर त्यानंतरचा येणारी व्हॅल्यू, काय सांगितलं मी? त्यानंतरची येणारी व्हॅल्यू ही 5 पेक्षा छोटी पाहिजे. इट इज अ लेस दॅन टू द, सांगा, लेस दॅन टू द 5, बरोबर ना? लेस दॅन टू द 5 असेल तरच तुम्ही ऍज इट इज तो सिग्निफिकंट नंबर लिहू शकता. पण आपल्याकडे लेस दॅन टू द 5 आहे का? नाही. हा तर माझा सिग्निफिकंट नंबर किती होता? 2.325. त्यानंतर येणारा 5 हा लेस दॅन 5 आहे का? नाही. हा काय? 5 आणि 5 पेक्षा मोठा असेल तरी बदलावा लागेल. पण हा नंबर किती आहे? 5 आहे. मग ज्यावेळेस त्यापेक्षा मोठा नंबर येईल म्हणजे मोर दॅन 5 त्यावेळेस काय करायचं? तुमच्याकडे प्रेझेंट असलेला सिग्निफिकंट नंबर त्यामध्ये तो ऍड करायचा. ऍड करायचं. काय ऍड करायचं? फक्त 1 मोर व्हॅल्यू ऍड करणार तुम्ही. फक्त काय ऍड करणार? 1 मोर व्हॅल्यू. कोणती व्हॅल्यू ऍड करायची ते पण आहे का? हा नंबर आहे, हेच एक्झाम्पल आहे, हीच व्हॅल्यू आहे. ही व्हॅल्यू मी तुम्हाला सांगितलं ही व्हॅल्यू रॉंग आहे. मग करेक्ट कशी असेल? इट विल बी रॉंग, बरोबर आहे? करेक्ट व्हॅल्यू काय असेल? हे बघा, मी व्हॅल्यू परत लिहिली 2.32. सिग्निफिकंट नंबर किती झाला? आता सिग्निफिकंट नंबर किती आहे? 3. पाहिजे किती? 4. 4 कडे जाताना व्हॅल्यू किती होती? 5. पण त्या पुढचा नंबर किती आहे? 5. तो काय येतोय? मोर दॅन 5 किंवा 5, बरोबर की नाही? मग एक नंबर, एक व्हॅल्यू त्यामध्ये काय करायची? ऍड करायची. मग या 5 चा किती होईल? 5 चा किती होईल? 6. हा असेल तुमचा सिग्निफिकंट नंबर किती? 4. हा असेल तुमचे सिग्निफिकंट नंबर किती? 4. म्हणजे रोलिंग ऑफ मध्ये पाहणं 2 नियम माहित पाहिजे. कोणते? जर 0 to 4 असेल तर ऍड करायचा नाही. 0 to 4 असेल तर ऍड करायचा नाही. जर 5 to 9 असेल तर काय करायचा? ऍड करायचा. तर काय करायचा? ऍड. मग एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. एक्झाम्पल काय असेल? हा सिग्निफिकंट नंबर किती त्याचा? सांगा. त्याचा सिग्निफिकंट नंबर किती आहे? 1 2 3 and 4. याला कन्वर्ट करायचा सिग्निफिकंट नंबरला किती मध्ये? 2 मध्ये. याला 4 हा सिग्निफिकंट नंबर आहे ना, 2 मध्ये कन्वर्ट करायचं. किती येईल बरं आन्सर? फक्त 24 येईल का? नाही. आन्सर काय येईल? 0.024. का? तो 4 नंतर येणारी जी व्हॅल्यू आहे बाळांनो ती 5 पेक्षा कशी आहे? छोटी आहे. आणि 5 पेक्षा छोटी असल्यामुळे तुम्ही त्याला रोलिंग ऑफ मध्ये कन्सिडर करणार नाही. क्लिअर आहे इथपर्यंत?